अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, धुळे जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात। धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय। विशेषतः बाजरी, हरभरा आणि मका या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। धुळे तालुका आणि साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेलाय। त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला कांदा सडण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आणि बाजारभाव अनिश्चित असताना आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे। प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असले तरी नुकसान भरपाई वेळेत मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पंचनामे होतात पण मदत वेळेवर मिळत नाही अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक जाहीर करून ती लवकरात लवकर वितरित करावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। अवकाळी पावसाच्या या संकटामुळे धुळे जिल्ह्यातील शेती व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। गारपीट झाली, 3-4 एकर कांदा होता, काही राहिला नाही, फक्त 5 वेळी पिकली गेली। मागच्या आठवड्यात जे आले होते असं वादळ गारपीट मध्ये सगळी नुकसान झाली, काही नाही, एकदम नुकसान झाली, काही राहिलं नाही शेतात। गरिबाचं कसं व्हायचं आता? आता सरकारने काहीतरी आपल्याला देणगी द्यायला पाहिजे भरपाई पिकाची। म्हणजे आमच्याकडे काय शेतकरी एकदम मरलेला आहे, कोणत्या पिकाला भाव नाही, कुठं काही नाही, मालाला भाव भेटत नाही, सगळे मजुरी सुद्धा मिळत नाही। एवढे 2-4 एकर कांदे लावले ते एक त्याची परापेटणी सगळी गाठपेटणी तोडून टाकून नुकसान झाले सगळी।